नमस्कार मैत्रिणींनो, आवळे आणलेले आहेत. कँडी बनवायची आहे आपल्याला. थंडीमध्ये खूप सारे आवळे येतात. किती फ्रेश आवळे आहेत. मस्त अशी आपल्याला घरच्या घरी कँडी बनवायची आहे. पाचक सुपर फूड आहे आवळा. आवळा पोटाच्या तक्रारीसाठी खूप उपयुक्त आहे. कशाही प्रकारे आपण कच्चा आवळा खाऊ शकतो, कँडी करून खाऊ शकतो, वडी करून खाऊ शकतो, पाचक सुपारी करून खाऊ शकतो. पोटाच्या तक्रारीवर, केसाच्या तक्रारीवर खूप सारा आवळा चांगला आहे. आता इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. पॉट खाली पाणी ठेवलेलं आहे, पॉटमध्ये वरती चाळणी ठेवलेली आहे. आता आपण 15 ते 20 मिनिटे आपण याला उकडून घेऊया. बघा 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत. आवळ्याला कशा चिरा पडलेल्या आहेत. तर थंड झाल्याच्या नंतर आपण तुकडे करून घेऊया. कसे उकळलेले आहेत. तर तुकडे करून घेतलेले आहेत. इकडे त्याच्या बिया पण बाजूला काढलेल्या आहेत. सर्व आपण आवळे मोकळे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण मोकळे करून घेतलेले आहेत. असा हा पाचक आवळा कँडी बनवायची आहे आपल्याला. आता इथे साखर घेतलेली आहे आणि एक बाऊल घेतलेला आहे. त्या बाऊलमध्ये आपण साखर टाकून देऊया. आणि त्यामध्ये आपण आवळ्याचे तुकडे टाकून देणार आहोत. आता हे 2 दिवस आपल्याला असं झाकून ठेवायचे आहे. साखरेला पाणी सुटेल आणि त्या आवळ्यामध्ये साखरेचं पाणी जाईल. 2 दिवस ठेवायचं आहे आपल्याला. दोन दिवस झालेले आहेत. आता आपल्याला त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे साखरेचं. कारण त्या आवळ्याच्या तुकड्यामध्ये साखरेचं पाणी गेलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यामधलं पाणी आणि सुती कापडावर आपल्याला पसरून घालायचं आहे 2 दिवस. 2 ते 3 दिवस. अशा प्रकारे आपली आवळा कँडी आता आपण पिठी साखरेमध्ये घोळवून घेऊया. मस्त सुकलेली आहे. पॅक बंद बाटलीत भरून ठेवायचं आहे. जेवणानंतर 2 तुकडे खायचे आहेत रोज. अशा प्रकारे घरच्या घरी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कँडी बनवून खा. व्हिडिओ बघत राहा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.